मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने भरघोस मतांनी विजय मिळवलाय, तर महायुतीने ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव केलाय। महायुतीचा पराभव करण्यासाठी 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्यांना महायुतीचा पराभव करण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली, मात्र या युती केल्यानंतर त्यांना पराभव मिळालाय। 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने 118 जागांवर विजय मिळवलाय, तर मुंबईमध्ये भाजपाने बहुमताने विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय। भाजप हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे। भाजपाने तब्बल 89 जागांवर विजय मिळवलाय, तर शिंदे सेनेला 29 जागांवर विजय मिळवता आलाय, तर दुसरीकडे ठाकरे सेनेने 65 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत, तर मनसेचे 6 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। त्या यशामुळे आता राजकारणात एकच थरारक वातावरण निर्माण झालंय। दरम्यान काल देवेंद्र फडणवीस सुद्धा मुंबईमध्ये उपस्थित होते। त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं देखील उमेदवारांचं मोठं कौतुक केलेलं या ठिकाणी पाहायला मिळालं, तर या विजयी उमेदवारांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे सर्वच पक्षातील विजयी उमेदवारांमध्ये आता आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय।